राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। भारतीय जनता पार्टी पनवेल शहर व वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। भारतीय जनता पार्टी पनवेल शहर व तालुका तसेच वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रिक्षा व टॅक्सी चालक मालक यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य शिबिर रविवार दिनांक 24 जून 2024 ला जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृह येथे संपन्न झाले। सर्वसाधारण रोग तपासणी, डोळ्यांची संपूर्ण तपासणी, हृदयरोग, ECG, दातांची तपासणी, शुगर तपासणी, बोन डेन्सिटी, कॅन्सर तपासणी, स्त्रीरोग तपासणी अशा विविध तपासण्यांसह मोफत गोळ्या औषध वाटप करण्यात आले। रिक्षा व टॅक्सी चालक मालक यांच्या परिवार व हा सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतून सामना करत असतो, शारीरिक आरोग्याकडे नियमित दुर्लक्ष असते। अशा परिवारांसाठी आरोग्य शिबिर राबवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम या शिबिरातून करण्यात आले, असे मत रवी नाईक यांनी व्यक्त केले। नमस्कार, मी रत्नमाला काबरेकर, श्री शिशु हॉस्पिटल कॅम्प व्यवस्थापक। आज दिबा पाटील लोकनेते यांच्या पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं आणि आम्हाला नेहमीप्रमाणे श्री शिशु हॉस्पिटल जसंच हृदयविकार त्यासाठी आम्हाला ECG साठी बोलवलं होतं। ECGचा चांगला एक मला वाटते 150-200च्या वरती ECG चांगले आलेले आहेत आपल्याकडे। त्याच्यामधून पण मला वाटते 50 टुडिकोसाठी पेशंट निघालेत। त्यात पण आपण शासनाच्या योजनेमधून त्यांचं एंजिओग्राफी प्लास्टिक काय होईल ती करणार आहोत आणि चांगला प्रतिसाद होता। सर्वसामान्य माणूस हा ECG वेळोवेळी चेक करत नाही, आपण नागरिकांना काय आवाहन कराल का? नागरिकांना माझं हेच आव्हान आहे, आता जसे लोकनेते आहेत, नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत मोठे मोठे, ते असे आरोग्य शिबिर ठेवत असेल तर नागरिकांना माझं एकच विनंती राहील की त्या शिबिराचा लाभ घ्या आणि तिथे जाऊन तुम्ही उपस्थितीत दाखवा। ECG मध्ये अगर काय फॉल्ट आला तर आम्ही लोक इथे बसलोच आहे सांगायला की बाबा ह्याच्यामध्ये तुमचे हातचे हृदयाचे ठोके वरती खाली दाखवतात आहे, त्यासाठी आपण हृदयाची एक चाचणी करून घ्यायची, ज्याला टुडिको बोलतो। टुडिको नंतर मग एंजिओग्राफी लास्ट स्टेप आहे, त्यात तुम्हाला ब्लॉकेज आहे की नाही ते कळणार। आम्ही ते नागरिकांना तो आवाहन करतो की चेकअप मध्ये वेळेचं महत्व काय असतं? वेळेचं महत्व काय आहे? वेळेचं महत्व हे आहे की तो आता आज रविवार असल्यामुळे त्यांनी खूप जणांनी खूप चांगलं आले आणि त्यांनी आपल्या पद्धतीने सगळं चेकअप वगैरे करून गेले। वेळ हेच मला सांगायला लागेल की आपलं एक आयुष्य दिले देवाने छोटंसं, तर त्या कॅम्पसाठी थोडासा वेळ द्या, आम्ही इथं तुमच्या सेवेसाठी आहोत। ते चेकअप जे वेळेत होतं त्या वेळेचा फायदा काय? त्या वेळेचा फायदा हेच आहे की तुम्हाला हार्ट अटॅक या पूर्वीच्या चाचण्या यासाठी आपण देतोय की वेळ हे तुम्ही जे बोलताय आता दादा बरोबर आहे की वेळेचं तुम्हाला महत्व काय। आज ECG साठी एक पेशंट आला होता, 34 वय त्याचं, त्या वयामध्ये ECG म्हणजे काढली, आम्ही काढत नाही, 40-45 अबो पेशंट आम्ही बघतो, पण ECG मध्ये आता असं कळलंय की त्याला ऑलरेडी मायनर अटॅक येऊन गेलेला आहे त्या पेशंटला। मग त्यांनी आता इथं येऊन बघितलं आणि ती ECG मध्ये डिफॉल्ट निघाला। आमचे कॅम्पचे डॉक्टर क्षीरसागर म्हणून आहेत, त्यांना मी स्वतः जाऊन दाखवलं, कारण मी आज आता ह्या 2010 पासून या फील्डमध्ये, म्हणून मला ECG तर कळते, वाचता येते। तर सरांना दाखवल्यावर सरांनी सांगितलं की बरं झालं हा लवकर आला आपल्याकडे, आज त्याचा वेळ होता आणि योगायोग होता की आज त्याला ते आमच्याकडे टुडिकोसाठी उद्या सकाळी बोलवलंय, तर तेच मला वाटते देवाने घडवलं असेल। हे शिबिर सार्थकी लागलं असं वाटतं? हो, मला तर वाटते की मला आमचा शिशु हॉस्पिटल कडून त्याला देण आहेच, म्हणजे